ओ माय गॉड, व्लॉगिंग करणं एवढं अवघड आहे हे मला आत्ता कळतंय. सो वेलकम टू डे इन आवर लाईफ. सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं फटाफट आवरून आम्ही निघालो होतो बाहेर. तर आम्ही चाललो होतो माझ्या माहेरी, माझ्या काकांच्या घरी. आता तिकडे का तर माझ्या बाबांचा आज 5वा महिना होता आणि उपास करू असतात पारस म्हणजे त्यांचे नात जावई. आणि मग आम्ही तिकडेच चाललो होतो सकाळी लवकर आवरून. श्रियान सकाळपासून फुल एक्सायटेड होता कारण त्याला तिकडे सगळे आजी आजोबा मामा मामी सगळे लोक भेटणार होते आणि तिकडे त्याचे खूप लाड होतात. तर माझे आई बाबा राहतात नगरला आणि माझे काका काकू वगैरे ते गावाकडे राहतात वांबोरीला. सो आम्ही तिकडेच चाललो होतो कारण बाबांचा महिना आम्ही तिकडेच घालतो. जाता जाता माझ्या आईची शाळा लागते तर म्हटलं चला तिला एक सरप्राईज द्यावं. पण तिने गाडी बघून ती स्वतः बाहेर आली आणि तिनेच आम्हाला सरप्राईज दिलं. तर माझी आई आहे एक जिल्हा परिषद शिक्षिका आणि ती शाळा इतकी छान आहे, इतकी छोटी छोटी मुलं आहेत. श्रियांना खूप छान वाटतं. बघा, आईने आमची गाडी बघून स्वतःहूनच बाहेर आली आणि ती खुश होती. श्रियान पण खुश होता कारण ते दोघे एकमेकांना भेटणार होते. श्रियांला तिची शाळा खूप आवडते कारण तिथे इतके छान छान मुले आहेत आणि श्रियान खूप खूप मज्जा करतो तिकडे गेल्यावर. आणि आता ॲक्च्युली शाळा सुटणार होती कारण इकडे आता भरपूर उन्हाळा चालू झाला आहे म्हणून सकाळची शाळा त्यांनी ठेवली आणि 12-12:30 वाजता शाळा संपायचा टाईम असतो. सो बघू शकता तुम्ही, खूप उन्हाळा भयंकर आहे आणि शाळा बघा किती सुंदर आहे. एकदम लहानपणीचे दिवस आठवले. गावाकडे मोस्टली जिल्हा परिषदच्या शाळा अशाच असतात. खूप छान आहे शाळा. चला तुम्हाला पण दाखवते केवढी भारी शाळा आहे. इतकी छान त्यांनी बनवली आहे ना शाळा आणि प्रत्येक वॉलला युटिलाइज केलेलं आहे. त्याच्यावर सगळं ड्रॉइंग वगैरे करून खूप छान त्यांनी सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि गडांची नावं दिली आहेत, रायगड शिवनेरी वगैरे असे क्लासरूम्सला. तर ही आहे क्लासरूम आणि बघा किती छान आहेत मुलं, एकदम मस्त आहेत आणि त्यांना वाटलं ही काय करते ॲक्च्युली. मग त्यांना मी हाय केलं, मग त्यांनी पण मला हाय केलं आणि बघा केवढी छान आवरून वगैरे आली आहेत. आणि श्रियान आला, मग श्रियान बघत होता त्यांच्याकडे आणि मग त्यांनी श्रियानला पण हाय केलं आणि श्रियानला बघून सगळी मुले पण खुश होती आणि बघा किती छान आवरून वगैरे आलेली आहेत आणि हाय केला त्यांनी. आणि बघा किती छान अभ्यास करत आहेत. हे उंदीर वगैरे असं लिहिलं. पाटीवर वगैरे लिहायचं तर विसरूनच गेलेत आजकालची मुलं, मला तर असं वाटतं आहे. आणि सगळ्या क्लासची मुलं आहेत यामध्ये आणि बघा तुम्ही किती छान लिहिलं आहे त्यांनी. आणि मग थोडंसं वेळ खेळलात होती ते 5-10 मिनिट आणि मग आम्हाला पण निघायचं होतं. सो मग आम्ही पण निघालो लवकर. मम्मीने त्याला थोडंसं स्नॅक्स खायला ऑफर केलं पण तरी नाही खाल्लं. मी त्याला घरूनच खाऊ घालून निघालो होतो आणि ह्या मुली घाबरत होत्या मला की मी यांचं शूटिंग काढते आहे म्हणून. आणि मग असा झाला दिवस. आणि इथे त्यांनी मस्त ऑक्सिजन बाग वगैरे म्हणजे सगळे झाडे बसवली होती. लाईक टोमॅटो वगैरे मिरच्या ह्यांचं पण इतकी उष्णता आहे की ते आता जळून गेले. पण पावसाळ्यात वगैरे खूप छान असते ह्यांची ऑक्सिजन बाग. आणि मग आम्ही काकांच्या घरी जायचं होतं. मग 2 मिनटं काकांना भेटलो आणि मग काकांच्या घरी गेलो. सो हे आहे वांबुरीतलं माझ्या काकांचं घर. सगळ्यात छोटे काका माझे राहतात. ॲक्च्युली 2 काका माझे वांबुरीमध्ये राहतात, मधले काका आणि छोटे काका. सो हे आहे छोट्या काकांचं घर. आणि आम्ही आलो घरी आणि काकांनी श्रियांला बघितलं आणि मग सगळे पळत पळत श्रियांला घ्यायला आले. सगळे बाबा लोक त्याचा खूप लाड करतात. सगळ्या बाबांचा तो लाडका आहे. इकडे आलं की त्याचे खूप लाड होतात. मामा मामी आजी आजोबा सगळे लोक त्याचा खूप लाड करतात. आणि मग आम्ही आत आलो. खूप उन्हाळा होता आणि सकाळी आम्ही लवकर निघालेलो ॲक्च्युली. आणि ह्या आहेत माझ्या आजी. सो या तुम्हाला पण दाखवते. महाराजांची फ्रेम बघा किती सुंदर लावली. आणि हे आहे माझे आजोबा. त्यांना आत्ताच एक्सपायर होऊन 5 मंथ्स झालेत. आणि हे महाराजांची फ्रेम बघा किती सुंदर बनवून लावली आहे. त्यानंतर आत गेले आणि वहिनी वगैरे ते भटुरे बनवत होते. ॲक्च्युली आज छोले भटुरे हा असा मेन्यू होता. आणि छोल्याची भाजी दाखवते तुम्हाला केवढी भारी आणि टेम्पटिंग दिसते आहे बघा, एकदम मस्त झालेली. आणि मग सगळ्यांनी पारसला आधी जेवू घातलं आणि मग ते उपास करू होते म्हणून मग सगळे जेवले. आणि सो ही होती माझी आणि श्रियांची प्लेट. मी त्याला माझ्यासोबतच खाऊ घातलं. त्याला छोल्याची भाजी खूप आवडते आणि नंतर मग त्याला आधी खाऊ घातलं होतं. मग तो बाहेर गेला. आजोबा आणि ते गप्पा मारत बसलेले. तोपर्यंत मी माझं जेवण करून घेतलं. आणि इकडे नंतर माऊ त्याला घेऊन खेळवत होती. आणि इकडे आलं ना मला काहीच टेन्शन नसतं कारण सगळेजण घ्यायला असतात त्याला. आणि इकडे मग बाकीचं सगळं आवरावरी चालू होती. तोपर्यंत आई पण आली. तिची शाळा संपली आणि मग ते पण सगळे लोक जेवायला
बसले, कारण त्यांनी जेवण नव्हतं केलं. सगळे सोबतच जेवायला बसले. आणि हा आहे शरू. शरू म्हणजे माझ्या भावाचा मुलगा, लहान. आणि माझ्या भावाला 2 मुलं आहेत. एक मोठा आहे, तो त्याची स्कूल होती त्यामुळे तो स्कूलला गेलेला, आणि हा छोटा आहे. आणि इथे पारस आणि ते माहेर मस्त बसले होते. आणि इथे यांचं प्रेम बघून बापरे, एवढं खेळले, एवढे भांडतात, इतके खेळतात, तेवढं तेच चालू असतं त्यांचं दिवसभर इकडे आल्यानंतर. आणि मग बाहेर मस्त गप्पा मारत बसलो. त्यानंतर आम्ही सगळे घरात आलो. सगळ्यांचं जेवण झाल्यावर मग बाकीचे सगळे गप्पा मारत बसलो जरा वेळ. असं डिस्कशन चाललं होतं आणि छान गप्पा वगैरे झाल्या. आणि मग आमचा जायचा टाईम झाला. आणि श्रेयांला अजिबातच यायचं नव्हतं, कारण तो इतका खेळतो ना. इथे आल्यावर तो खूप रमला होता. त्याला यायचं नव्हतं. बाबांनी त्याला हे काहीतरी नवीनच बांधलं होतं. तो माझ्याकडे येतच नव्हता आणि गाडीत बसल्यावर एवढा भयंकर रडला तो. त्याला अजिबात जायचं नव्हतं. मग पुढे जाऊन परत काकांनी गाडी थांबवून त्याला आईस्क्रीम वगैरे दिलं आणि मग तो थोडासा शांत झाला. आणि मग लगेच 5 मिनटात तो झोपला. आणि मग झोपला. घरी आलो आम्ही. घरी आल्यावर त्याला मग बेडवर टाकलं आणि तो झोपला. बराच वेळ झोपला होता तो. आणि मग त्यानंतर उठला 4-4:30 वाजता. मग आम्ही मी चहा केला होता माझ्यासाठी आणि पारससाठी. आम्ही चहा घेतला. त्याला वॉटरमेलन वगैरे दिलं होतं खायला. आणि मग त्याला नंतर इव्हिनिंगला आम्हाला बाहेर जायचं होतं. त्याआधी मी त्याला मस्त असं उपीट खाऊ घातलं होतं रव्याचं. आणि मग आम्ही गेलो होतो. एका बड्डे पार्टीला जायचं होतं आम्हाला. छोटीशी बड्डे पार्टी होती. सो तिकडेच आम्ही गेलो. फॅमिली गेट टुगेदर आणि बड्डे पार्टी होती. सो मग आम्ही तिकडे गेलो. तिकडे पण श्रेयांनी खाल्लं. मंचुरियन वगैरे खाल्ले त्याने स्टार्टर्समधले. आणि मग तिकडे खेळ होते, सगळे गेम्स तिकडे खेळला तो. आणि मग असंच आमचा हे आहेत मामा, श्रेयांच्या आत्याचे हजबंड आहेत हे. सो मग तिकडे टाईमपास केला आणि असंच होता आमचा दिवस. मग रात्री आल्यावर तो लगेच झोपला. खूप दमला होता. त्यांनी तिकडे पण खूप खेळला तो तिथे पार्टीमध्ये. बघू शकता तुम्ही, नुसतं इकडून तिकडून त्याची मस्ती चालली होती. आणि मग आम्ही घरी आलो आणि मग झोपी गेलो.